रामायण महाभारत या ज्या वेळेला हे सिरीज चालत त्यावेळेला दूरदर्शन नवीन होतं. लोकांना माहीत नव्हतं की काय मालिका काय असते. जे लोक मालिका करणार होते त्यांना पण माहीत नव्हतं की दूरदर्शन काय आहे. बिकॉज दे वर ऑल द टाइम थिंकिंग ऑफ द स्क्रीन फिल्म्स. दे फेल टू अंडरस्टँड. घरी टी व्ही पाहणारा प्रेक्षक आणि थिएटरमध्ये पिक्चर तिकीट घेऊन पाहणारा प्रेक्षक तोच आहे. दे नेवर अंडरस्टूड द सायकोलॉजी ऑफ द प्रेक्षक. लोक म्हणतात हा अनाडी आहे, अशिक्षित. मग मी काय करू? नवी भाषा शोधू, नवा आविष्कार, नवे शब्द, नवे अलंकार, नवी स्वप्ने, नव्या वाटा, नवकाव्य, नवा मानव, नवा दानव, नवा ईश्वर. याकूब सेठ, आज आपण मला इथे बोलवले, मला फार उत्तम वाटतं. नाईस. हे चॅनल सबस्क्राईब करा, पाहत जा. आय एम व्हेरी ग्लॅड. मी फार आनंदी आहे. ईश्वर जे तुमचा असेल त्याला सांगा बाबा राहून दे, चालून द्यायचं असंच काय. ठीक आहे की नाही? नमस्कार. आज मी याकूबजींना बोलवलंय त्याच्या मागचं एक मोठं कारण आहे आणि ते तुम्ही आहात. मागच्याच आठवड्यात मी अनंत भावे सरांना बोलवलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना तो एपिसोड इतका आवडला की मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी कमेंट्स बॉक्समध्ये लिहिलं की तुम्ही अशाच व्यक्तींना बोलवा ना दूरदर्शनच्या, आम्हाला खूप त्यांना भेटायला आवडेल. या कारणास्तव मी मुद्दाम आज याकूबजींसाठी तर 10-15 जणांच्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही त्यांना बोलवा, म्हणून मी त्यांना बोलवलेत. आणि हो, तुम्ही माझा कार्यक्रम पाहता याचा मला आनंद खूप आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. त्याने मला जास्ती आनंद होईल. आणि मला जर रिक्वेस्ट केलीत की यांना बोलवा, तर त्या व्यक्तींना मी बोलवण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा आता आपल्या मुलाखतीकडे वळूया. याकूबजी, तुम्ही अनेक हिंदी चित्रपटातून, मराठी चित्रपटांतून काम केलं. तर ते काम करत असताना अनेक मोठमोठे कलाकार तुमच्या सान्निध्यात आले. तर तुम्हाला त्याचा अनुभव काय आला आणि कुठल्या कुठल्या चित्रपटात तुम्ही काम केलं? लगराव मुन्नाबाई. त्यांना असं विद्या बालन बरोबर 6 थोडे वयस्कर लोक पाहिजे होते. त्याच्यात मला कुठेतरी त्यांनी पाहिलं असेल ते. तर त्याचा डायरेक्टर होता, प्रोड्युसर होता विधू विनय चोपडा. विधू विनय चोपडा वॉज ट्रेन्ड ॲज अ एडिटर इन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आफ्टर द ट्रेनिंग त्याला इमिजिएटली जॉब मिळाला नाही. ही केम टू दूरदर्शन. ही मेट मी. काय हे नव्हतं दोस्त. आई वॉज डायरेक्टर देयर. ही सेड कि आप उनको मिलो. बोला मैं इंस्टीट्यूट से आया हूँ, मुझे कुछ कर, आप हमारा एडिटिंग करो. एंड देन ही स्टार्टेड एडिटिंग दूरदर्शन प्रोग्राम. तर आमची ओळख झाली. वेन ही प्लॅनिंग दे लगराव मुन्नाबाई, ही कॉल्ड मी. आणि देन ही सिलेक्टेड. त्याला सांगितलं डायरेक्टरला. देन somebody told Madhur Bhandarkar that he is a good actor. He is a good person. You can take him. Then I got to work in traffic signal. सर, या हिंदीतल्या कलाकारांबरोबर काम करताना तुम्हाला काय अनुभव आला? I was not new to the actors ना. फुलकेले गुलशन मध्ये किंवा त्याच्या आकाशवाणीमध्ये I used to meet the actors. So इट व्हेरी रेपोर्ट. म्हणजे एकदम काय काय वेळेला एकदम नवीन माणूस दिसला, अरे ऍक्टर. मला त्या काहीच वाटलं नाही. ऑन द कंट्री अनेक नटनट्यांना तुम्ही ऑलरेडी दूरदर्शनवर भेटला. हा, आता कुठेतरी इथे स्टुडिओमध्ये, मोहन स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो. तर काहीतरी शॉट घेत होतो. तर हेमा मालिनी माझ्या समोरून गेली, बसली. तर ती मला असं पाहत गेली. तर मेकअप करून बसते. तर मला नमस्कार केला. मला आप ऐसा करें. मतलब मैं याकूब से दूरदर्शन आया. मतलब आप हमारे साथ में काम करेंगे. आपके साथ काम हो दूरदर्शन में? हाँ करूँगी ना. क्या करना है? थोडं सांगितलं काय करायचं. तिने ते केले. मराठी चित्रपटांमध्ये कुठल्या केलं सर? मराठी कुठल्या चित्रपटांमध्ये केलं? सांगतो ना. नटरंग मध्ये पण होता, तुमचा मोठा रोल होता. नाही, नटरंग मध्ये जाधव होते डायरेक्टर. ते घरी आले माझ्या, बसले. नटरंग फिल्म. मला हो तुम्ही काम करणं, मला करेन, का नाही करेन.
आणि नटरंग यांनी लिहिली होती. काय नाव त्याचं? ही रोट नटरंग वेन आय वॉज इन ऑल डे रेडिओ इन 1969. 68-69 used to write. काय नाव त्याचं? म्हटलं क्या लिखता है वैसा हिंदी. अरे यार नावल लिख रहा हूँ नटरंग. When I acted in same novel, I thought that fellow was writing Natarang in 68 in All Day Radio, Pune. He was in Pune. And see the fate, I acted in that novel. I did not know that. Natarang. मंडळी, मला खरंच आश्चर्य वाटते. अनेकदा मी तुमच्याशी बोलताना सुद्धा काय बरं ते नाव होतं आणि मी आठवत असते आणि ब्लँक होते, मला काही आठवत नाही. पण याकूबजींशी बोलताना मला हे जाणवत आहे त्यांची मेमरी एवढी स्ट्रॉंग आहे की त्यांना सगळ्या घटना साल आणि तारखे सकट सगळ्या लक्षात आहेत. खरंच त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचा फिटनेस. सर, आता मी तुम्हाला हे विचारणार की तुम्ही या वयातही सुद्धा असे एवढे फिट कसे आहात? Because I used to work right from 8 morning till 8:30 in the night. Always busy. त्यानंतर I used to control my food. सकाळी मी सकाळी काय मी हे करत आय एम नॉट नॉन व्हेजिटेरियन, आय एम व्हेजिटेरियन. अंडा बिंडा काय सकाळी खात. चहा घेतलं. त्यावेळेस अजून एक आफ्टरनून मध्ये आय नेव्हर यूज टू टेक फूड. त्याचं कारण असं होतं, वेन यू टेक द फूड देन तुम्हाला थोडंसे हे होतं, झोपला जरा असं. हा, आता खायचंच नाही. आय यूज टू व्हेरी ऍक्टिव्ह इन दी दूरदर्शन. दॅट रिमेन्स फॉर अ लॉंग टाइम. 30-40 वर्ष ते तसं. सो इट हेल्प मी इन कीपिंग माय हेल्थ गुड. नाही पण व्यायाम वगैरे काही नाही, काय नाही. अरे बापरे, नाव काढू नका व्यायाम. नाही काय, वॉकला वगैरे जातं. कारण वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा तुम्ही इतके ऍक्टिव्ह आहात, तुम्हाला छान दिसतंय, तुमची मेमरी इतकी शार्प आहे की खरंच कौतुक. आणि तुम्हाला कुठलाही आजार नाहीये, तुम्ही असेच हेल्दी राहा अशी मी इच्छा व्यक्त करते. आडगुळं नागेश भोसलेचं ते पाहिलं, छान होतं ते. मराठी ब्राह्मण फॅमिली, त्याच्यात मी चीफ. नटरंगचा फर्स्ट शो होता दिलेला कुठेतरी. सो पाहत होतो आम्ही नटरंग. पाहिजे माझ्या शेजारी नागेश भोसले बसले होते. नटरंगमध्ये गुड रोल. तर बघितलं आम्ही बाहेर चहा प्यायला आलो. नागेश भोसले म्हटलं, साहेब परवा तुम्ही काय करता? काय नाही, पिक्चरला येणार. पिक्चर पाहायला नाही, पिक्चरला काम करायला. मी पिक्चर चित्रपट करतोय आजगुळ मालगू, तुम्ही त्याच्यात काम करा. कसं काम? ब्राह्मणाचं काम आहे. पण एक काम आहे, तुमचे डोळे निळे नाही आहेत. मग तर आपण हे बसून गेलो. त्यांनी कॉल मी वेंट टू द आय हॉस्पिटल. त्यांनी ते हे बसवलं आणि ते एव्हरी शूटिंग दॅट गर्ल यूज टू कम अँड पुट द पिक्चर. आडगुळ माडगुळ. देन देर वॉज अ वन फिल्म, भिरकिट. That is a film that a person from Bombay working in factory, Anna, he died. So the first shot was his death. And after his death, how the other people of the family, घर कसे घ्यायचे, हे कोण घेणार. आणि अण्णांनी काय काय केलं ते सगळे बोलले. म्हणजे though I was not in the film, but my name was taken, I entered the film. And then माझी थ्रेडी घेऊन जातात त्याचं भिरकिट. And the film was shot where I was born, कराडला. 1 month they were shooting my death. So I told the director, जिथे मी जन्माला आलो तिथे तुम्ही माझं पिक्चर शूट करा. आणि आमचं घर आहे ते एका साईडनी कृष्णा आणि कोयना, ते संगम आहे तिकडे कराडला. कृष्णा कोयनाचे संगम होत. आणि मग ते पुढे जाऊन कृष्णा जात. तर ते होतं दिल तो बच्चा आहे जितो मधुर भंडारकरचं हॅट्रिक अँड देन जॉली एलिव्हिट 2. त्यावेळचा काळ की दूरदर्शन जन्माला आलं तेव्हापासून तुम्ही पाहता आहात, तुम्ही तिथे बॉस होतात, प्रत्येक त्याच्या निर्मितीच्या प्रत्येक ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात. तो आत्ताचा काळ,
आत्ताचे म्हणजे साधारण मालिका बघाल तर रामायण, महाभारत, शक्तिमान, खानदान या मालिका त्यावेळेला होत्या. आणि आत्ताच्या मालिका तुम्ही बघत आहात किंवा आता OTT प्लॅटफॉर्म आलेले आहे, तर हा जो सगळा प्रवास आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? कशी प्रगती झाली आहे, काय बदल झाले आता? रामायण, महाभारत या ज्या वेळेला हे सिरीज चालत त्यावेळेला दूरदर्शन नवीन होतं. लोकांना माहित नव्हतं की काय मालिका काय असते. जे लोक मालिका करणार होते त्यांना पण माहित नव्हतं की दूरदर्शन काय आहे. बिकॉज दे वर ऑल द टाइम थिंकिंग ऑफ द स्क्रीन फिल्म्स. दे फेल टू अंडरस्टँड द प्रेक्षक तोच आहे. घरी टीव्ही पाहणारा प्रेक्षक आणि थिएटरमध्ये पिक्चर तिकीट घेऊन पाहणारा प्रेक्षक तोच आहे. दे नेवर अंडरस्टूड द सायकोलॉजी ऑफ द प्रेक्षक. आय टेल यू दोज थिंग. एक प्रेक्षक आहे तो तिकीट घेऊन रामायण पाहतो थिएटरमध्ये. थिएटरमध्ये सगळे लोक बसलेले, छान, वा, उत्तम. ही सीज द बिग स्क्रीन. रामाचा क्लोजअप बघतो, सीतेचा क्लोजअप बघतो, काय असेल ते. he likes it. But when he sees the television, he fails to imagine that greatness which he sees on the film. It is, everything is short. एक टेलिव्हिजन पाहताना when you look, there is a bell door. अगं बघ कोण आलंय, then somebody goes. There is a gap. There is a gap of seeing, there is a gap of thoughts. टीव्ही बघताना महाभारत बघतोय किंवा काहीतरी बघतोय, देन देर इज अ टेलिफोन रिंग. ही पिक्स अप. हो, कोण बोलतो? अच्छा तू का? ठीक, थांब जरा, मी नंतर बोलतो. काय काय बोलतो? ठेवतो. अगेन देर इज अ गॅप. सो दिस कट implies on your psychology when you see the film and when you see the television. झालं. त्यावेळेला महाभारत किंवा कुठले टीव्ही करणारे त्यांना हे सगळं काय माहीत नव्हतं. त्यांना फक्त कसा पैसा मिळतो तो पाहायचा होता. इवन फॉर टेलिव्हिजन ऑल्सो अर्निंग मनी वॉज नॉट व्हेरी, इट वॉज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. काय त्यावेळेला त्यांना हे कळत नव्हतं का किती पैसे मिळतील किती. सो मनी वॉज सेकंडरी. देन देर वॉज वन थिंग. नाव जे सिरियल्स येतात ना, they are only money minded. They never thought Ramayana kiwa Mahabharat, nothing. They never think of the basic of the ki आपण लोकांना काय दाखवणार आहे, how you are going to help them mentally, physically, काय नाही. फक्त इथं how एक झालं. And then reading will also reduce because of television. Reading, so they do not read good stories, they do not see kind. So I think that was that helps the serial karnarela. काही दाखवाय, any thrash thing they like it. कसं आपला अर्धा तास कसा जातो, that is more important than what you see. मग सर तुम्हाला असं वाटतं का की परत प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळतील? हा जो फरक आहे, तुम्ही आता म्हणालात की डिस्टर्बन्स असतं, एकाला एक बघता येत नाही, 100 फोन येतात, कोणीतरी घरात येतं, दूरदर्शन बघताना म्हणा किंवा मोबाईलमध्ये बघताना. मोबाईलचं एक असं पाहिजे तेव्हा तुम्ही पाहू शकता. म्हणजे जितकं ऍडव्हान्स होत आहे तितकंच आपण मागे जातो आहोत. तर तुम्हाला असं वाटतं का की पुन्हा ही स्टेज येईल की प्रेक्षक थिएटरकडे वळतील? येस, मला वाटतं ते वन डे दे विल कम बॅक टू थिएटर. कारण पूर्ण आनंद घेण्यासाठी ज्या चित्रपटाचा, कारण काय, यू सी द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड आहे ना. थिएटर सिनेमा चाललेत ना, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा 10 वर्ष आधीच टेलिव्हिजन सुरू झालं. इंग्लंड म्हणा, अमेरिका म्हणा, फ्रान्स म्हणा, चाललंय ना. फ्रान्समध्ये तर चित्रपट सुरुवात झाली. फ्रान्समध्ये तिथं सगळं चाललंय ना चित्रपट. तर द प्रेक्षक विल अंडरस्टँड आफ्टर सम टाइम and they go back to theater because in theater they like it. सर आता याच नोटवरती आपण हे आशा बाळगूया
की पुन्हा प्रेक्षक थिएटरकडे येतील हे तर आपण ठरवूयाच. आणि मला एक गोष्ट विचारायची, याकूबजी, तुमचं कारकीर्द इतकी दैदिप्यमान आहे, तर थोडंसं तुम्हाला फॅमिलीमधून कसा सपोर्ट मिळाला आणि तुमच्या फॅमिली बद्दल थोडं सांगा. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीला खूप खूप प्रेम करतो. आणि एकच मुलगी, पुढे ती डॉक्टर झाली, तिचा नवरा तोही डॉक्टर आहे. तिला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा. मुलगा IITB मध्ये होता, फार छान, उत्तम, व्हेरी इंटेलिजंट फिल्म. त्याला अमेरिकन कंपनीमध्ये नोकरी मिळाली, तो बँगलोरला आहे. आणि मुलगी डिजिटल स्पोर्ट्स करते, फार छान करते. 2.5-3 वर्ष ती दिल्लीला होती, ती एकटी राहत होती, म्हणून आम्ही तिला इथं बोलवलंय. आता पाहू इथं काय होतं. बाकीच्या फॅमिलीमध्ये कोणी नाही. तुम्ही आले तुमच्या मुली बरोबरच राहता ना? हो, कारण मिसेस वारल्यानंतर मुलीने सांगितलं की तुम्ही एकटे राहू नका, राहता. मी 90 वर्ष गेले, संपले. आता 91 मध्ये दिसायला कसा आहे असं तरी शेवटी. सर, तुमचा अंतरंग खूप छान आहे, तुम्ही दिसण्याचा विचारच करू नका. नाही, ते नाही, शारीरिक कुठेतरी कमी पडतो ना माणूस, तर मला काळजी घ्यावी लागते. आणि माझ्यापेक्षा माझी मुलगी, त्याचे आमचा जावई जे तो काळजी घेतो. दॅट हेल्प्स मी. सकाळी उठल्याबरोबर सहज बेल वाजली, तुम्ही दार उघडलात आणि तुमच्या समोर स्मिता पाटील असेल, भक्ती बर्वे असेल, सुहासिनी मुळगावकर असतील आणि बबन प्रभू असतील, तर तुमच्या काय भावना असतील? जेव्हा आत्ता आलं तर हो, आता आधी मी घाबरून जाईल, अरे हे कसे आले इकडे. आणि तिला विचारेल, काय स्मिता, कशी आहे, बरी आहेस ना, काय सिरियल मध्ये काम करते का, फिल्म मध्ये तिकडे वरती. तर ते हसेल, म्हण नाही, तिकडे हे सगळे काही नसतं. आणि भक्ती बर्वे आली. भक्ती बर्वेला ज्या वेळेला आकाशवाणीला होती त्यावेळेला तिचं काय काम होतं, 1000 किंवा 2000 तिच्या समोर पत्रे यायची, पाकिट किंवा पोस्ट कार्ड, आणि ते सॉर्ट आउट करायचे. आम्हाला हे चित्रपट दाखवा, आम्हाला हे गाणे दाखवा, आणि ते करायचे. त्यावेळेला मी तिचा बॉस होतो, तर समोर बस करायचे. भक्ती झालं का काम. मी ज्या वेळेला ट्रान्सफर झाली दूरदर्शनला, तर ती आली माझ्याकडे, साहेब मला पण इथे काम द्या ना. आय नो शी वॉज अ गुड ॲक्ट्रेस, शी इज अ नाईस, गुड व्हॉइस, गुड फेस. म्हणलं ठीक आहे, ये भक्ती. तिला सुहासिनीबाई मुळगावकर आल्या. सुहासिनी मुळगाव आमचा फार डिफरंट काइंड ऑफ फ्रेंडशिप होती. मीटिंगमध्ये सगळे बसले असताना, सगळे मीटिंगच्या मला याकूब, सुरेशने तुला आज जेवायला बोलवलं. सुरेश म्हणजे तिचा नवरा. ठीक आहे, मला समजायचं. मग गेलो तिच्या घरी, तर मी एक कंप्लीट पाकिट 4 मिनिटाचं घेऊन जायचो. आणि ती मी गेल्याबरोबर ते 1-2 पाकिट ओरडत राहायची. तिला माहिती आहे, म्हणजे सुरेशने जेवायला बोलवलं अर्थ असा की आज मला सिगरेट प्यायची. दॅट वॉज बिहाइंड. दुसरं कोणाला ते कळत नसे, पण मला कळत की असं. विच इज गुड. शी वॉज अ नाईस लेडी. आणि बबन प्रभू ते आले, तर बबन प्रभू आलं तर परत हाच पर्यास. हा, म्हणजे याकूबजी काय, कुठे शूटिंग आहे, कधी येऊ. आपण तू तर इथं नाही, ते सांगून येतो ना मी, की मी जाऊन येतो जरा 2-4. मी त्याला सांगेन, बघ आता मी हे पुस्तक लिहिले, मुंगीची सावली लिहिले, तू जरा 1-2 शब्द मला लिहून दे ना तुझ्या नावाचे. मग तर बबन प्रभू 2 शब्द लिहून दे, छान, उत्तम, बबन प्रभू. असं होईल ते. सर, तुम्ही कुठली कुठली पुस्तकं लिहिली आहेत? मुंगीची सावली, हास परिहास. मुंगीची सावलीमध्ये माझ्या जीवनाचे सगळे. तुम्ही कविता पण खूप लिहिल्या आहेत. तुम्ही मगाशी लहान छान आहेत, छोट्या छोट्या वाचवा, म्हणजे 2 वाचता येतील आपल्याला. पळपुटे लेखाचे एक हाती येत नाही. मराठी, बंगाली, कन्नड, उर्दू, पंजाबी, तामिळ, किती भाषा, किती शब्द पळतात, इकडून तिकडे, तिकडून इकडे. कला धरावे तर श निसटतो, अलिफला पकडावे तर मीम सटकतो, धला धरला तर प पळाला. मग कादंबरी कशी लिहू, कशी रचू. लोक म्हणतात हा अनाडी आहे, अशिक्षित. मग मी काय करू? नवी भाषा शोधू,
नवा आविष्कार, नवे शब्द, नवे अलंकार, नवी सपने, नव्या वाटा, नवकाव्य, नवा मानव, नवा दानव, नवा ईश्वर. याकूब सेठ. फारच छान. चला चला लग्नाला चला, चला सूर्याच्या लग्नाला चला. सावधान. आईच्या फाटलेल्या साडीच्या चिरीतून एक कवडासा आत शिरण्याचा प्रयत्न करतो. हे थांब, माझं बाळ झोपलेलं आहे, आत येऊ नको. चला चला मला लग्नाला चला. समोर नवऱ्याच्या कुजलेलं प्लेट ठेवून चल येते. त्यालाही कडेवरून घेऊन. एक मृत्यू, एक जीवन, एक लगीन, एक श्राद्ध. आता वाचीन आहे ते उर्दू मध्ये लिहिले. उठो चलो शादी में चलो, चलो चलो सूरज की शादी में चलो. ठहरो, माँ के फटी हुई साड़ी से सूरज की एक किरण अंदर आने की कोशिश कर रही है. ठहरो, मेरा बच्चा सो रहा है. चलो उठो, मेरी शादी में चलो. और ये सामने पड़े मेरे पतिदेव की लाश को लेकर, अच्छा रुको, उसे भी गोद में ले लेती हूँ. एक मौत, एक जिंदगी, एक शादी, एक शोक. वाह, मस्त. मैं गहरी नींद में सोया हुआ था. फिर एक शोर हुआ. मैंने आंख खोलकर देखा. माँ से बीवी से पूछा, कौन आवाज कर रहा है? उन्होंने कहा, हमने कोई आवाज नहीं की. आवाज नहीं की तो फिर इतने में खाली की आवाज आई, हमने तुम्हें जगाया. कौन है? मैं उठ बैठा. देखा कि मेरे सारे बदन पर अल्फाज नाच रहे हैं, सर पर, पैर पर. अलिफ, सीन, शे, ह, च, म, न. मैं बोल उठा. हमने ख्वाब में देखा कि आप कुछ लिखने वाले, तो हमने आपको जगाया. आप मुझसे शुरुआत कीजिए. वो बोला, जनाब मुझे मत भूलिए. तो बोला, मैं पहले. मैं जोर से चला, खामोश, सब खामोश हो गए. मैंने कलमदान उठाया और लिखने लगा. लिखने के बाद में महसूस हुआ कि इस कविता को या इस अफसाने को कुछ उन्वान देना चाहिए. तो फिर मुझे गालिब की एक गजल याद आई. ये कैसी वीरान सी वीरानी है, दश्त को देखकर घर याद आया, फिर मुझे वही दीदाए तर याद आया. तो मैंने वो गजल उठाई और उसमें से दीदे तर यानी डबडबले डोळे नाम अपने इस किताब को रखा. याकूबजी, येणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? खरं म्हणतं तर मी सांगेन की चित्रपट पाहत जा, दूरदर्शन पाहत जा. कारण मी कुठेतरी ते सुरुवात केलेलीच आहे ना दूरदर्शनची. तर मी त्यांना कसं सांगू काय, तुम्ही पाहू नका. हा, पण एक आहे, जे पाहाल त्याच्या मागे काहीतरी ज्याने हे ते केलंय त्याचा कुठेतरी माइंड असतो का, ही सिरियल का लिहिली, हा चित्रपट का तयार करतो, ते फार महत्वाचं असतो. पीपल जस्ट सी अँड कीप क्वाइट. काय चांगलं असेल तर हसतात, काय रडायचं असेल रडतात आणि सोडून देतात. तसं करू नका. थिंक इट व्हॉट यू हॅव सीन. चित्रपटमध्ये काय पाहिलं किंवा सिरियलचं काय झालं ते लक्षात ठेवा. पण हे पहा, तुमच्या मनात फक्त पैसा असेल तर येऊ नका, प्रसिद्धी पाहिजे असेल तर येऊ नका. आपल्याला लोक बोलतील, हा हे बघा, हे ऍक्टर चालला, हे काय ऍक्टिंग करत, हे असेल तर येऊ नका. पण तुमच्या मनात जर यू हॅव टू हेल्प दी आर्ट ऑफ फोटोग्राफी, आर्ट ऑफ ऍक्टिंग, आर्ट ऑफ सिंगिंग, त्याच्याकरता तुम्ही या, डेफिनेटली या. कारण नवीन जोपर्यंत कुठलीही गोष्ट कशातही, तुम्ही जेवणात बसताना जेवताना काहीतरी नवीन आलं तुमच्या ताटात तर तुम्ही आवडीन ते खातात. तसंच कुठल्याही एरियात, कुठल्याही प्रत्येक क्षेत्रात, सिनेमाच्या किंवा टेलिव्हिजन काय नवीन आलं तर लोक पाहतात ना. ते तरच हे जग चालले ना. 1931 पासून फिल्म चालली आहे, आतापर्यंत काय झाली, त्याच्यात नवीन येत गेले. पूर्वीचे पिक्चर होते किंवा दूरदर्शन मालिका होते, आता त्यात किती बदल झाला, किती फरक का बदल, कारण त्याच्यात काहीतरी नवीन येत राहिलं. सर, तुम्ही आज आलायतून माझ्या स्पॉन्सरने तुमच्यासाठी गिफ्ट्स पाठवले, ते मी तुम्हाला देते. याकूबजी, हे निरगुडकर फार्म्स तर्फे दिलेले आहेत. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि सगळे घरगुती केले, सगळं खाऊ आहे.
त्यांचं फार्म आहे ते खाऊ आहे. तूप आहे. हो हो. हे डॉक्टर शिवानी मयेकर यांनी हे सगळ्या ओरल हेल्थचे प्रॉडक्ट पाठवलेले आहेत. दातांची सर्व काळजी घेण्यासाठीचे प्रोडक्ट दिलेले आहेत आणि 1 वर्ष तुम्हाला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे. म्हणजे 1 वर्ष माझे दात राहायला पाहिजे. सर आतापर्यंत आहेत असेच राहणार सर. पाहूया. व्हेरी गुड. दात आणि सिरो कंपनीने हे प्रोडक्ट पाठवलेले आहेत. मॉस्किटो रिपेलंट आहे, चष्म्याची काच क्लीन करायचे. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत. एकेका बाटलीची किंमत तिथे 4 ते 5 हजार आहे, पण या कंपनीने इथे अनालिसिस करून हे प्रॉडक्ट बनवले. तिथे 300 ते 400 रुपये किंमत आहे आणि यांचे जवळजवळ ते 250-300 प्रॉडक्ट अमेझॉन वरती उपलब्ध आहेत. हो, तर मी हे तुम्हाला त्यांनी काही तुम्हाला पाठवलेले आहेत हे प्रॉडक्ट आहेत. थँक्यू. थँक्स कुणाला म्हणू? बाटल्या त्या कंपनीला, ज्या कंपनी प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्यामुळे फुटणार नाहीत. आणि हे मी खास तुमच्या मुलीसाठी ह्या लिपस्टिक दिल्या आहेत. डॉक्टर आहेत ना त्या, त्यांच्यासाठी दिल्या आहेत. आणि ह्या लंडनच्या लिपस्टिक आहेत. हे नक्की त्यांना द्या, त्यांना मी विचारलंय म्हणून सांगा. विचारा फोन.